प्रेमात प्रेमामुळे शारीरिक संबंध असावे, शारीरिक संबंधासाठी प्रेम नसावं. कुणाला मिळवणं याला प्रेम म्हणत नाहीत. कुणाच्या तरी मनात आपली जागा निर्माण करणं म्हणजे खरं प्रेम. प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा असते. ती काहींच्या डोळ्यातून, काहींच्या मनातून, अंतर्मनातून, तर काहींच्या स्मित हास्यातून व्यक्त होते. जे जसं पाहिजे तसं नसतं आणि जे जसं पाहिजे तसं होत नाही, तेव्हा मनाला जो त्रास होतो त्याला अस्वस्थता म्हणतात. आयुष्यात काही गोष्टी प्रयत्न करूनही मिळत नसल्या तरी त्याच्या मागे धावताना मिळालेला अनुभव बरंच काही शिकवून जातो. आयुष्य म्हणजे भावना आणि वास्तव यातील केलेली तडजोड. तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर भावना सोडून वास्तव स्वीकारावं लागेल. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. बदलणं गरजेचं असतं. जर नाही स्वतःला बदललं तर आपलीच किंमत आपोआप कमी होत जाते. आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी. दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू, पण सुख नाही. परिस्थितीने वजाबाकी करून ठेवलेल्या आयुष्यातच माणूसपणाची बेरीज करत राहणं म्हणजे जगणं. समोरचा व्यक्ती प्रत्येक वेळी तुम्हाला समजून घेईलच या भ्रमात राहू नका. कारण इगो आजकाल प्रत्येकाजवळ आहे. माझी सगळ्यांना गरज आहे हा भ्रम आणि मला कुणाचीच गरज नाही हा अहंकार डोक्यातून काढून टाकला पाहिजे. तो काढून टाकला म्हणजे माणूस सर्वांचा प्रिय होतो. जे मिळवलंय त्याहूनही आणखीन काही मिळालं पाहिजे, यामध्ये आपली एक महत्त्वाची गोष्ट हरवती आहे आणि ते म्हणजे समाधान. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरं गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमतच कळत नाही.